एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 पैकी एकमेव आहे जे नर्मदा काठी आहे, एकमेव आहे जे बेटावरती आहे आणि एकमेव आहे ज्याच्या नावामध्ये ओंकार आहे, म्हणजेच ओंकारेश्वर. नर्मदा काठी वसलेलं हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ह्याचं महत्त्व खूप जास्त आहे, खूप वेगळं आहे आणि त्यासाठी ॲक्च्युली एक सेपरेट व्हिडिओ पण करता येईल. मात्र आजचा व्हिडिओ हा ओंकारेश्वरची माहिती देण्याचा आहे. म्हणजेच जर आपण ओंकारेश्वरला गेलात तर तिथं आपण काय काय बघू शकतो, काय काय स्थानं आहेत, कुठं कुठं आपण जाऊ शकतो ह्याची पूर्ण माहिती ॲक्च्युली मी जेवढं काही बघितलं आहे हे तुम्हाला सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम ओंकारेश्वर कुठं आहे? ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि मध्य प्रदेश हा भारताच्या बरोबर मध्यावरती आहे. मे बी त्यामुळे त्याचं नाव मध्य प्रदेश आहे. असो, तर ओंकारेश्वर ही नर्मदा काठी आहे. नर्मदा नदीच्या बरोबर एका बेटावरती ओंकारेश्वर मंदिर आहे. नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरती एक ममलेश्वर मंदिर आहे. तुम्ही जर 12 ज्योतिर्लिंगांचं स्तोत्र ऐकलं असेल तर त्यामध्ये एक ओळ येते, उज्जैन्यम महाकालम ओंकारम ममलेश्वरम. त्याचा मे बी अर्थ असा पण आहे, काय काय माणसं असं म्हणतात की ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे अर्ध ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे दोघांचंही महत्त्व तेवढंच आहे. त्यामुळे तुम्ही ओंकारेश्वरला गेलात की प्रथम ममलेश्वर बघा, समोर ओंकारेश्वर आहे ते बघा. ही दोन मेन मंदिरं तर आहेच, त्याबरोबरच अनेक अशी मंदिरं आहेत, अनेक स्थानं आहेत की जी तुम्ही ओंकारेश्वरला बघू शकता आणि ज्यासाठी तुम्हाला किमान एक दिवस तरी ओंकारेश्वरचा मुक्काम हा गरजेचा आहे. त्याचबरोबर ओंकारेश्वरच्या आसपासची जी पण स्थानं आहेत ती आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे ममलेश्वर किंवा ओंकारेश्वर. ह्या दोन्ही ज्योतिर्लिंगापैकी आपण कुठलंही प्रथम बघू शकतो. मात्र इझी हे पडतं की आपण जेव्हा कुठेही थांबतो हॉटेलमध्ये किंवा कुठेही धर्मशाळेमध्ये तर ममलेश्वर जास्त इझी पडतं. त्यामुळे ममलेश्वर बघावं. ममलेश्वरला कम्पॅरेटिव्हली गर्दी कमी असते. त्यामुळे ममलेश्वरचं दर्शन झाल्यानंतर इव्हन ममलेश्वर मंदिराच्या भोवती पण जवळपास 4 मंदिरं आहेत, आपण ती बघून घेऊ शकतो. ती बघून झाली की मग आपण येतो गोमुख घाटाकडं. गोमुख घाटाकडे जायचा रस्ता हा अगदी बरोबर ममलेश्वर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर सरळ खाली आहे. गोमुख घाटाला एक गोमुख आहे, ऑब्व्हियसली नावावरच गोमुख घाट आहे. त्यामुळे त्या गोमुख घाटावरती जे गोमुख आहे त्या गोमुखामधनं अखंड मला वाटते मी जेवढं बघितले 12माही त्यातनं पाण्याची धार पडते. तर ही धार येते कुठनं? तर ह्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं की ओंकारेश्वरच्या भोवती अनेक स्थानं आहेत. तर हे पाणी येतं, हे जल येतं ते म्हणजे सूरवेद किंवा वेदसूर, सूरवेदची बावडी म्हणून एक आहे. ओंकारेश्वरच्या अलीकडे जवळपास 4 किलोमीटरवरती एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक बावडी म्हणजे विहीर आहे. त्या विहिरीची आख्यायिका पण आपण पुढच्या व्हिडिओ बघणार आहोत. तर त्या विहिरीतनं हे पाणी येतं, त्यामुळे तुम्ही ते जरूर बघू शकता. त्यानंतर आपण जातो आयदरता ओंकारेश्वरला जायला तुम्हाला होडी आहे, तर पूल पण आहे. तुम्हाला जसं हवं तसं आपण जाऊ शकतो. ओंकारेश्वरला गेल्यानंतर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आपण बघतो, बऱ्यापैकी रांग असते आणि जर दिवस जर ऑड असतील, विकेंड नसतील, सुट्ट्या नसतील तर बऱ्यापैकी गर्दी कमी पण असते. मला जेवढं आठवते परिक्रमा करायच्या वेळेला दोन्ही वेळेला आम्हाला दर्शन फार लगेच झालेलं, त्यामुळं कम्पॅरेटिव्हली गर्दी कमी असते. त्यामुळे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही सगळ्यात मेन स्थानं आहेत. शंकराचार्यांची गुहा 2018, 19 आणि 20 असं 3 वर्ष मी ओंकारेश्वरला गेलेलो आणि तिन्ही वेळेला मला ही गुहा सापडली नाही. 2020ला मी ऐकलेलं होतं याबद्दल, मात्र सापडली नाहीच. 2022ला जेव्हा मी मित्रांसोबत गेलो तेव्हा मात्र जरा हुडकल्यानंतर मला ही गुहा सापडली. ओंकारेश्वर मंदिराच्या खाली आल्यानंतर जे पटांगण आहे तिथं आपल्याला खाली जायला पायऱ्या आहेत. त्या 4-5 पायऱ्या उतरल्यानंतर बरोबर खालती एक शंकराचार्यांची गुहा आहे. असं मग शंकराचार्यांची म्हणण्यापेक्षा शंकराचार्यांचे जे गुरु होते गोविंदराचार्य त्यांची ही गुहा आहे आणि खूप छान गुहा आहे. एकदा वाटल्यास तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि तिथं 2-3 मूर्ती पण आहेत. मी त्याचा फोटो पण इथं व्हिडिओमध्ये देऊन ठेवतो जेणेकरून तुम्हाला हे बघायला इझी पडेल. आता पुढचं आकर्षण ते म्हणजे ओंकार मानधाता परिक्रमा. हा काय विषय आहे तर ओंकारेश्वर मंदिराच्या भोवती नर्मदा किनारी आणि छानपैकी बेटाच्या भोवती ही परिक्रमा आहे. प्रदक्षिणा आहे म्हणा. साधारणपणे 6 ते 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि साधारणपणे नर्मदा परिक्रमा कशी आहे ह्याचा एक अंशतः फील किंवा एक्सपिरियन्स अनुभव तुम्हाला ह्यातनं मिळू शकतो. कारण की एकतर छान गोष्ट काय आहे की दोन्ही बाजूला नर्मदेचा प्रवाह आहे, हे बेट आहे त्यामुळे दोन्ही बाजूला मैया आहे. प्लस तुम्हाला छान पक्षी प्राणी हे बघायला मिळतात
आणि मुख्य म्हणजे गर्दी नाही आणि साधारणपणे थोडेसे चढ उतार आहेत, त्यामुळे थोडासा परिक्रमेचा फील येतो. प्लस ह्या संपूर्ण रूटवरती रस्त्यावरती अनेक मंदिरं आहेत. पहिलं आहे ते म्हणजे ऋणमुक्तेश्वर महादेव. ऋणमुक्तेश्वर महादेव म्हणजे काय आहे, तर आपण अनेक ऋणामध्ये बांधलेलो असतो. मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे, असे बरेच ऋण आहेत. त्यातनं मुक्त होण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे ऋणमुक्तेश्वर महादेव. इकडे येऊन आपण एक भिजवलेली चण्याची डाळ म्हणजे मला वाटते हरभऱ्याची डाळ असते, ती भिजवून आपण ती महादेवाला अर्पण करतो. म्हणजे आपण ऋणातनं मुक्त होतो असं जर मानलं जातं. आणि खूप छान आपल्याला ती डाळ पण जर मिळते विकत, त्यामुळे आपण हे मंदिर जरूर बघावं. प्लस अनेक जणांनी नर्मदेचा गोटा हा शब्द ऐकला असेल. तर नर्मदेचा गोटा म्हणजे काय आहे, नर्मदा नदीमध्ये हर एक कंकड शंकर म्हणजे शिव आहे. त्यामुळे ह्याच दगडाला ह्याच कंकडाला आपण नर्मदेश्वर ह्या नावानं पुजतो. त्यामुळं जुन्या काळामध्ये आधी एक धावडी कुंड म्हणून कुंड होतं, जे जवळपास मी पण नक्की बघितलं नाहीये, कारण की जवळपास ओंकारेश्वर धरण बांधल्यानंतर त्या जलामध्ये हे धावडी कुंड बुडून गेलं. असं म्हणतात की त्या कुंडामध्ये तिथलीच लोकल लोक ही उड्या मारून प्रवाहात उड्या मारून शिवलिंग बाहेर काढायची. तर शिवलिंग म्हणजे काय, तर त्या कुंडामध्ये जेव्हा एखादा दगड आत पडतो अडकतो तेव्हा तो गोल गोल फिरून फिरून अनेक वर्षानंतर त्याला इलिप्टिकल म्हणजे शंकराच्या शिवलिंगानुसार एक आकार प्राप्त होतो आणि तोच आपण नर्मदेश्वर म्हणून पुजतो. मात्र आता धावडी कुंडच नाहीये, त्यामुळे आता ते धावडी कुंडात तर नर्मदेश्वर मिळायचं कसा, तर हा एक कंकण शिव आहे. त्यामुळं आपण ओंकारेश्वरला अनेक ठिकाणी एस्पेशली ज्या ठिकाणी नर्मदा नदीच्या 2 धारा एकत्र येतात त्या ठिकाणी जर हुडकल्यास आपल्याला इलिप्टिकल आकाराची शिवलिंगाच्या आकाराची शिवलिंग ऑब्व्हियसली हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. मला पण 2-3 ठिकाणी ही शिवलिंग प्राप्त झाली होती आणि ती स्वतः आणलेली होती घरी. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतः जरूर जावा आणि ओंकार मंथन परिक्रमेच्या दरम्यानच ज्या ठिकाणी 2 धारा एकत्र येत आहेत त्या ठिकाणी जरूर हुडका. तुम्हाला पण एखादा नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्त होईल. ओंकारेश्वरचं महत्त्व एका व्यक्तीमुळं एका यतीमुळं खूप जास्त वाढलं, ते म्हणजे आदि शंकराचार्य. आदि शंकराचार्यांची आणि त्यांच्या गुरूंची भेट ही ओंकारेश्वरला घडली. त्यामुळे सरकारनं आदि शंकराचार्यांचा एक मोठा पुतळा हा ओंकारेश्वरला स्थापन केलेला आहे. अतिशय उंच आणि अतिशय सुंदर असा हा पुतळा आहे आणि तो मुख्य आकर्षण ठरत आहे ओंकारेश्वरचं. आम्ही 2022 जेव्हा गेलेलो तेव्हा त्याची पूर्वतयारी सुरू होती, त्यामुळं अजून तरी आमचं काही तो पुतळा बघण्याचा योग आलेला नाहीये. मात्र जर तुम्ही ओंकारेश्वरला गेला तर जरूर वेळ काढून तो पुतळा बघावा. ओंकार मंथनाचा परिक्रमा सुरू असतानाच अनेक मंदिरं आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रीयंत्र मंदिर. श्रीयंत्र मंदिर जे आहे, जसे आपल्याला श्रीयंत्र माहिती आहेत, अनेक जणांकडे ते ब्रॉन्झमध्ये असतील, सिल्वरमध्ये असतील किंवा गोल्डमध्ये पण असतील. मात्र पाषाणामधलं श्रीयंत्र ही नर्मदा काठी मी 2 ठिकाणी बघितली आहेत. तर ती 2 ठिकाणापैकी एक आहे ते म्हणजे ओंकारेश्वर. तर ओंकारेश्वरचं जे श्रीयंत्र मंदिर जे आहे ते बरोबर मध्यावरती आहे ओंकार मंथनाचा परिक्रमा सुरू असताना. त्याबरोबर समोर एक मोठ्या मोठी महादेवांची प्रतिमा आहे, नवग्रह मंदिर आहे. हे 3 ठिकाणं जवळजवळच आहेत. सोमनाथ मंदिर, हे सोमनाथ मंदिर जेव्हा मला वाटते मी 2018 साली बघितलं तेव्हा मी शॉक्ड होतो. तर शॉक्ड का झालो, तर आपण जी शिवलिंग बघितलीत आतापर्यंत ती अर्धा फूट, 1 फूट, 1.5 फूट मॅक्सिमम त्याहून थोडासा मोठा आकार असतो. मात्र जेव्हा हे शिवलिंग बघितलं सोमनाथ मंदिराचं, ते जवळपास 5 फूट उंच आहे. त्यामुळे एवढं मोठं शिवलिंग बघून आधीच मला आश्चर्य वाटलं. आणि त्याबरोबरच ते जे मंदिराची जी स्थापत्य कला आहे ती इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण की त्या मंदिराच्या वरती आणखी एक मंदिर आहे. आणि 2018 नाही, मला वाटतं 19 साली आम्हाला त्या मंदिरामध्ये वरच्या मंदिरामध्ये जाण्याचा योग आला. पुढच्या वर्षी जेव्हा गेलो तेव्हा ते मंदिर काही कारणाने बंद करून ठेवलेलं होतं. मी तो जो जिना जो आहे तो बंद करून ठेवलेला होता. मात्र हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे ह्या मंदिराला तुम्ही जरूर जावा, एकदा तरी ॲटलिस्ट बघून या. कारण की इतकी जुनी स्थापत्यकला आपली जी आहे ती इतकी वेगळी आहे आणि आता अशी मंदिरं बघायला मिळत नाहीत. त्यामुळे एकदा हे मंदिर जरूर बघा. जर चान्स मिळाला, योग आला तर त्यावरचंही मंदिर बघून या. त्यामुळे हे जरूर बघा. ह्या पुढचं मंदिर म्हणजे नीलकंठेश्वर महादेव मंदिर. ह्याचं नाव नक्की नीलकंठेश्वर आहे का नाही याबद्दल मी शुअर नाहीये. जेव्हा हे मंदिर बघितलं तेव्हा मी सुन्न झालो, वाईट वाटलं, मात्र शॉक पण होतो. कारण की एवढं सुंदर मंदिर होतं मात्र त्याची अवस्था चांगली नव्हती.
आपल्या भारतामध्ये अनेक परकीय आक्रमण झालेले आहेत. मुघल असतील, अफगाण असतील, आधी तुर्क असतील, मंगोलियन असतील, कुठली कुठली माणसं जी आली त्यांनी पहिलं काम काय केलं तर हिंदूंची मंदिरं तोडायची. त्यामुळे हे मंदिर पण त्यातनं काही सुटलं नाही आणि अनेक ठिकाणी मंदिराच्या ज्या मूर्ती आहेत ह्या तोडल्या गेलेल्या होत्या. मात्र एवढं सगळं होऊन देखील मंदिराची जी काही वैशिष्ट्यपूर्ण बांधणी आहे, जी देखावा आहे, जो काही यातलं वैशिष्ट्य आहे, नक्षीकाम आहे, ते मात्र अजूनही तेवढंच सुंदर दिसते आणि हीच आपली ताकद आहे. मी जेव्हा मंदिर बघितलं तेव्हा म्हणजे मी सांगू शकत नाही इतकं सुंदर वाटलं. का वरचं छत नाहीये, छप्पर नाहीये. अनेक ठिकाणच्या मूर्ती तुटलेल्या आहेत, हत्तींच्या सोंडा कापल्या गेलेल्या आहेत आणि एवढं सगळं असून भग्नावशेष असून देखील मंदिर सुंदर वाटतंय. म्हणजे किती सुंदर ही कला आहे, किती सुंदर हे नक्षीकाम आहे, स्थापत्य कला आहे आणि आपली हिंदूंची, सनातनी हिंदूंची ताकद आहे ही इथं जाणवली, दिसली. त्यामुळे हे मंदिर जरूर बघा. मे बी माझी फार इच्छा आहे म्हणजे ASI जे आहे त्यांनी जरूर ह्यावरती लक्ष द्यावं आणि या मंदिराची पुनर्बांधणी व्हावी. इतकं सुंदर मंदिर आहे, खरंच हे जरूर बघा. आणि मुख्य म्हणजे ह्या मंदिरावरती जेव्हा आपण उभारतो हा सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे एकूण ह्या डोंगराचा. त्यामुळे तिथून ओंकारेश्वरचा डॅमचं जे एकूण दृश्य आहे हे खूप सुंदर दिसतं. त्यामुळे तुम्ही हे मंदिर आणि हे दृश्य अनुभवायला जरूर जावा. ओंकार मानधंदा परिक्रमा जरूर करा. ओंकार मानधंदा परिक्रमा इतकी वेगळी आहे ना की ह्या 6.5-7 किलोमीटरच्या परिक्रमेमध्ये आपल्याला लहान मोठी अनेक मंदिरं दिसतात. ऑलमोस्ट सगळी मंदिरं जुनी आहेत, नवीन मंदिरं कुठलीच नाहीत जवळपास. एक केदारनाथ मंदिर आहे स्टार्टिंगला, त्यानंतर नवग्रह मंदिर, श्रीयंत्र मंदिर, बालाजी मंदिर, अशी मंदिरं करत आपण सोमनाथ मंदिर, ही मंदिरं करून आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा एक मारुती मंदिर आहे, तिथं हनुमानजी हे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत किंवा शयन अवस्थेमध्ये आहेत. त्यानंतर जसं आपण पुढे येतो म्हणजे जेव्हा आपली परिक्रमा पूर्ण होते तेव्हा 500 मीटर अलीकडं उजवीकडं एक योगी आहेत, त्यांचं नाव आहे शुकदेव महाराज. त्यांची आणि तुमची भेट झाली तर काय मग सोन्याहून पिवळं. असं वैशिष्ट्यपूर्ण वेगळी अशी ही परिक्रमा आहे, ही जरूर पूर्ण करा, पुरी करा. जरूर याचा अनुभव घ्या, एक्सपिरियन्स घ्या. जर वेळ नसेल तर काय करणार, मस्तपैकी मजा केल्याने बसा. नर्मदा नदीचा काठ जो आहे तो तपाची भूमी आहे, त्यामुळे जप तप अनुष्ठान जे काही करायचं ते करा किंवा नुसतं बसा. ह्यामध्ये जो आनंद आहे ना तो कुठल्याच गोष्टीत नाही आहे, कुठल्याच ठिकाणी नाही आहे. अगदी मला वाटते स्वर्गात पण नसेल. इतकं ओंकारेश्वर वेगळं आहे, पवित्र आहे आणि ओंकारेश्वरला जरूर जावा. ओंकारेश्वरच्या अनेक बाकीच्या ठिकाणची गोष्ट सांगायची म्हटली आता जर घाटांचा विषय निघाला तर गोमुख घाट आहे. गोमुख घाटाचं जे गोमुख जे आहे ते जरूर बघा. खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप रचना इतकी वेगळी आहे की एवढ्याला आमची धार जी सुरवेच्या बावडीतनं जी धार निघते ती त्या गोमुखापर्यंत येते आणि त्या गोमुखातनं अखंड बारमाही हे जल वाहत असतं. तिथनंच पुढे गेलं तर अभय नावाचा घाट आहे, अभय इतकं छान नाव आहे. अभय घाट जो आहे तो पण खूप छान आहे, सुंदर आहे. मुख्य म्हणजे मोकळा असतो. त्या ठिकाणी मला वाटते 2018च्याच परिक्रमेला आम्ही बसलेलो होतो. इतकं सुंदर वाटतं ना की एक तर गर्दी नाही, डोळे बंद करून शांत बसावं आणि नर्मदा नदीचा, नर्मदा माईचा आवाज अखंड कानामध्ये जो येतो, मी आपलं इथलं सगळं ध्यान, इथला विचार संपतो. त्यामुळे ओंकारेश्वरला जरूर जावा. तर ओंकारेश्वरपासून इंदोर आणि खंडवा ही 2 मेजर शहरं आहेत. इंदोर हे जवळपास 100 किलोमीटर उत्तरेकडे आणि खंडवा जवळपास तेवढंच अंतर दक्षिणेकडे आहे. इंदोरला विमानतळ पण आहे, जंक्शन पण आहे, रेल्वे स्टेशन पण आहे आणि खंडव्याला पण मेजर जंक्शन आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बाजूनी ओंकारेश्वरला येऊ शकता. प्लस ह्या दोन्ही शहरांमधनं ओंकारेश्वरला जायला अखंड बसेस पण आहेत, कार्स पण आहेत, म्हणजे टॅक्सी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत आणि त्यामुळे ओंकारेश्वरला येणं हे फार सोपं आहे आणि सहज आहे. ओंकारेश्वरला गजानन महाराजांचं मंदिर आहे. या मंदिराची खास गोष्ट सांगायची म्हणजे अतिशय सुंदर मंदिर तर आहेच, मात्र स्वच्छ आणि स्वच्छ आहे. कचरा तर लांबची गोष्ट आहे, झाडाचं पान जरी खाली पडलं तरी ते त्या क्षणी उचललं जातं, अशी व्यवस्था तिथं आहे. त्यामुळं आणि जर तुम्ही गजानन महाराजांचं चरित्र वाचलं असेल तर जो काही होळीचा प्रसंग जो घडला तो इकडंच ह्याच ठिकाणी म्हणजे नर्मदा किनारी या ठिकाणीच या काठीच घडला. त्यामुळं इथं हे मंदिर आहे. असंच मंदिर हे पंढरपूरला पण आहे आणि अजून शेगावला पण ऑब्व्हियसली आहेत. अजून शेगावला माझं जाणं व्हायचंय. मात्र जर तुम्ही ओंकारेश्वरला आला तर मात्र हे मंदिर जरूर बघा, बघण्यासारखं मंदिर आहे. ओंकारेश्वरपासून 10 किलोमीटरवरती सनावद नावाचं गाव आहे. या सनावदपासून जवळच मोरटक्का आहे.
या मोरटक्क्याचं पण महत्त्व पावित्र्य तेवढंच जबरदस्त आणि जास्त आहे। या मोरटक्क्याच्या बरोबर समोर खेडीघाट नावाचं छोटंसं गाव आहे आणि या खेडीघाटला श्रीराम महाराजांचा मठ आहे। हे श्रीराम महाराज हे गोंधळगाव महाराजांच्याच परंपरेतले आहेत, त्यामुळं जे गोंधळगाव महाराजांचे अनुग्रहित असेल त्यांना हे मंदिर फारच जवळचं आहे आणि त्यांनी जरूर बघावं असं मंदिर आहे। ओंकारेश्वरपासून जवळपास 30-35 किलोमीटरवरती एक तेली भट्ट्यान नावाचं गाव आहे आणि ह्याच तेली भट्ट्यांमध्ये आहेत सियाराम बाबा। मला वाटतं 2018 साली आम्ही परिक्रमेत असताना सियाराम बाबांच्या आश्रमात गेलेलो होतो आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे अतिशय एकतर बारीक शरीरयष्टी आहे, बारीक शरीर, त्यानंतर अंगावर लंगोटी, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सांगताही वर्णन सुद्धा करता येणार नाही असं तेज, आणि त्यांचं वय म्हणजे 110, काय काय माणसं 108 म्हणतात, 100 म्हणतात। मुळात वयाचा प्रश्न नाहीच आहे इथं, कारण की अशा व्यक्तींमुळे, अशा योगी तपस्वी लोकांमुळेच आपला भारत देश का जगात प्रसिद्ध आहे हे तेव्हा मला समजलं। त्यामुळे अशांचे आशीर्वाद घेणं, अशांना ॲटलिस्ट नुसतं बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे प्रत्येकानं इथं जरूर एकदा जावा आणि महाराजांचे आशीर्वाद जर मिळाले, इन केस महाराजांशी जर बोलता आलं तर मग काय सोन्याहून पिवळं आहे। त्यामुळं ओंकारेश्वर असेल, तेली भट्ट्यान असेल, अशी अनेक गावं आहेत जे ओंकारेश्वरपासून फार जवळ आहेत। अगदी महेश्वर आहे, मंडलेश्वर आहे, यावरती सुद्धा आपण अगदी वेगळा व्हिडिओ करू शकतो। त्यामुळे ओंकारेश्वरला जरूर जावा। ओंकारेश्वर अजूनही त्या प्रमाणामध्ये डेव्हलप नाही आहे, त्यामुळे त्याचा जो काही मेन गाभा जो आहे तो अजूनही तसाच आहे। त्यामुळे ओंकारेश्वर खरंच बघण्यासारखं आहे। ओंकारेश्वरला जाण्यासाठी खंडवा किंवा इंदोर बसून तुम्हाला गाड्या, बसेस, कॅब्स सगळ्या अवेलेबल आहे। इव्हन ओंकारेश्वरला राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत। गजानन महाराजांचा जो आश्रम आहे तो परफेक्ट आहे का, तर अतिशय चांगल्या रूम्स आहेत, ऑलमोस्ट प्रत्येक सोयी आहेतच, प्लस स्वच्छ आहे, अफोर्डेबल प्राइसेस आहेत, त्यामुळं राहण्यासाठी उत्तम सोय आहे, प्लस वेगवेगळे हॉटेल्स पण आहेत। हळूहळू तो ओंकारेश्वरला डेव्हलपमेंट होती आहे, त्यामुळं जितकं शक्य आहे तितकं लवकर जावा। ओंकारेश्वर खरंच सुंदर आहे, खरंच पाहण्यासारखं आहे आणि नर्मदा काठ असल्यामुळं काय सांगू शकत नाही, इतकं अवर्णनीय सुख। त्यामुळं खरंच प्रत्येकाने एकदाच तरी किमान ओंकारेश्वरला जरूर जावा। हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नर्मदे हर।